शिक्रापूर परिसरातील एका दुकानातून दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले सुमारे 1,00,000 रुपये किमतीचे 10 इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तिघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपींकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 305, 331, 4 आणि 3, 5 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी दुकानाचे शटर उघडून आत प्रवेश केला आणि दुरुस्तीसाठी ठेवण्यात आलेले 10 इलेक्ट्रिक मोटार पंप संगनमताने चोरून नेले. तपासादरम्यान मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव याने संतोष बालाजी लोहार आणि वैभव अशोक घुमरे यांच्या मदतीनं ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी सणसवाडी परिसरातील एल&टी फाट्याजवळ असल्याची माहिती डायल 112 पथकाला मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने सापळा रचून अजय हनुमंत जाधव वय 25, संतोष बालाजी लोहार वय 24 आणि वैभव अशोक घुमरे वय 21 या तिघांना 29 जून रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींकडून चोरीस गेलेले सुमारे 1,00,000 रुपये किमतीचे 10 इलेक्ट्रिक मोटार पंप जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार R.D. मळेकर हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार मळेकर, नितीन सुद्रिक तसेच पोलीस शिपाई नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण आणि किरण बडे यांच्या पथकाने सहभाग घेतला.